विधान परिषदेसाठी महायुतीचं अखेर ठरलं. 11-4-2चा फॉर्म्युला निश्चित. अतिरिक्त एक जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश. 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर मानावं लागणार समाधान. पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला. रायगडमधून अनिकेत तटकरे यांचं नाव जवळपास निश्चित. पुण्याच्या उमेदवारी संदर्भात रात्री उशिरा जिजाई बंगल्यावर खलबतं. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या उपस्थितीमध्ये संभाव्य उमेदवारांसंदर्भात चर्चा. रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच अखेर सुटला. विधान परिषदेच्या जागेत बदल्यामध्ये पालकमंत्रीपद शिवसेनेला. मंत्री भरत गोगावले यांची स्वप्नपूर्ती होणार. दौंडीमध्ये पडळकर आणि रोहित पवार आमने सामने. दोघांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला. साखरेच्या सर्वसामान्यांसाठी एक आणि कंपन्यांसाठी दुसरे दर ठरवले जाण्याची शक्यता. साखरेच्या ड्युएल दरासंदर्भात शहांसोबत चर्चा. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये विनय कोरे यांची माहिती. इथेनॉलचा कोटा वाढवण्यासंदर्भात केंद्र सकारात्मक. 2 महिन्यात इथेनॉल संदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता. टू द पॉइंट मुलाखतीमध्ये विनय कोरे यांची माहिती. भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा एकदा सिन्नर पोलिसांकडे. बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणाच्या तपासाला वेग येणार. सिन्नर कोर्टाकडून खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. भोंदू खरात प्रकरणात संशयित आरोपी नामकर्ण आवारेचा सिन्नर न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला. आर्थिक व्यवहारात आवारेचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा. डिझेल टंचाईचा हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीला फटका. ट्रक मालवाहू वाहतूक बंद असल्यामुळे हळदीचे व्यवहार ठप्प. हिंगोली बाजार समिती 6 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय. पालघरमध्ये सीएनजीचा प्रचंड तुटवडा. पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहन चालकांना सीएनजीसाठी करावी लागते 3 ते 4 तास प्रतीक्षा. मान्सून 7 दिवसात केरळामध्ये दाखल होणार. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. गॅस, बँकिंग आणि यूपीआय सह 7 क्षेत्रांमध्ये उद्यापासून मोठे बदल. यूपीआय वापरताना कॅश मर्यादा येणार. फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय.